जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला एक गोड पुरावा देतो, थोडं लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु तुकोबारायांची पहिली पत्नी अन्न करता गेली आणि दारातला बैल वैरण करता गेला महाराज. चिपाड भेटलं नाही खायला. नंबर 2 ची पत्नी पुण्यातले श्रीमंत आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाबाई या जगद्गुरु तुकोबारायांच्या धर्मपत्नी होत्या. जगद्गुरु तुकोबारायांचे सासरे किती श्रीमंत होता ऐकायचं का तुम्हाला? जगद्गुरु तुकोबारायांच्या सासऱ्याकडे 3600 एकर ऊस होता. किती? 3600 एकर. एवढ्या श्रीमंताचे जावाई तुकोबाराय होते. ऐका नाही, तुकोबाराय होते एवढ्या श्रीमंताचे जावाई. आणि त्या एवढे श्रीमंत होते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3 लोक श्रीमंत. नंबर 1 चे श्रीमंत पुण्याचे आप्पाजी गुळवे, नंबर 2 चे श्रीमंत मम्माजी गोसाई आणि नंबर 3 चे श्रीमंत चिंतामणी ब्राह्मण. 3 लोक श्रीमंत. त्यामधील 3 नंबरमधले नंबर 1 चे श्रीमंत पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाबाई या जगद्गुरु तुकोबारायांच्या धर्मपत्नी होत्या. जगद्गुरु तुकोबारायांच्या धर्मपत्नी किती निष्ठावंत होत्या ऐकायचं का? जगद्गुरु तुकोबारायांनी अन्नाचं कण खाल्ल्याशिवाय किंवा पाण्याचा थेंब घेतल्याशिवाय त्या पाण्याचं थेंबही पित नव्हत्या. एवढे निष्ठावंत बाई होते. एक वेळेला झालं असं की दिवाळीचा सण जवळ आला आणि दिवाळीच्या सणाला जिजाबाई आपल्या माहेरला गेल्या. माहेरला गेल्याच्या नंतर धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, दीपावली, पाडवा, भाऊबीज 5 दिवसाचा सण दिवाळीचा. भाऊबीजेच्या दिवशी सकाळी लवकर उठल्या, आपल्या भावाला ओवाळलं आणि दादाला सांगितलं, दादा चला आता मी येते म्हटले. दादाला सांगितलं मी येते आता चला. आणि सांगितल्याच्या नंतर दादा सांगितलं ताई थांब ना म्हणे थोडे दिवस. नाही रे दादा म्हणे आमच्या मालकांची जेवणाची अडचण आहे. पतिव्रता स्त्री कुणाला म्हणतात नाही का? मालकाची जेवणाची अडचण असली की माहेरानून लगेच निघून येते, तिला पतिव्रता स्त्री म्हणतात. पण मालकाची जेवणाची अडचण असताना सुद्धा जी माहेरात बसून लाडू खाती तिला आहे का नाही? त्यामुळं त्या पतिव्रती स्त्री आणि एवढ्या निष्ठावंत होत्या. आणि सांगितलं दादा चल मला आता सोडून ये म्हटले. दादांनी सांगितलं ताई थोडे दिवस थांब ना म्हणे. नाही रे दादा मालकांची जेवणाची अडचण आहे. ठीक आहे. पुण्याच्या आप्पाजी गुळव्यांकडे श्याम नावाचा एक गडी होता. वय वर्ष 65 होतं. 65 वर्ष वय होतं. त्या आप्पाजी श्याम नावाच्या काकांनी डमणी झोपली आणि डमणीला राजहंसाचे पिसारे आहेत, रेशमाचे पडदाने आहेत. डमणी झोपली श्याम काकांनी आणि त्या डमणीमध्ये जिजाबाईंचा भाऊ आणि जिजाबाई बसल्या आणि श्याम काकांनी ती डमणी देहूला हाकलली असताना डमणी चालू लागली आणि डमणी चालत असताना देहू गावाच्या जवळ डमणी आली. आणि देहू गावाच्या जवळ डमणी आले असताना जिजाबाईच्या भावानं आपल्या ताईला विचारलं का ग ताई किती लांब आहे अजून? जिजाबाईंना सांगितलं थोडं अंतर आहे दादा. आणि देहू गावाच्या अलीकडच्या बाजूला मोठे वाडे लागले. जिजाबाईच्या भावानं त्या डमणीचा बुरका, माझी भाषा कळेल ना तुम्हाला, पडदा बाजूला सारला आणि बाहेर पाहिलं तर मोठे वाडे दिसत होते. मोठ्या लोकांचे वाडे होते ते. कधी सप्त्याला वर्गणी न देणाऱ्याचे वाडे, कधी अन्नदान न करणाऱ्याचे वाडे, मोठा वाडा पोकळ वासान वारा जाई बसा आहे का नाही? मोठ्या लोकांचे वाडे होते ते. जिजाबाईच्या भावानं सांगितलं ताई हे तुझा वाडा आहे का काय? जिजाबाईने सांगितलं नाही रे दादा हे मोठे लोकांचे वाडे आहेत. जाऊ दे म्हणे डमणी गप चल. डमणी जाऊ दिली आणि थोड्या अंतरावरती पुढे डमणी गेल्याच्या नंतर पुन्हा डमणीचा पडदा बाजूला सारला आणि डमणीच्या बाहेरून पाहिलं तर मोठे वाडे दिसायला लागले. ताईला सांगितलं ताई हा तुझा वाडा आहे का? जिजाबाईने सांगितलं गप डमणी चालू दे, जिथं मी हात करेन तो वाडा आपला. ठीक आहे म्हटले. श्याम काकांनी डमणी देहू गावापाशी नेली आणि देहू गावाच्या जवळ गेल्याच्या नंतर जिजाबाईंनी बाहेर पाहिलं तर तुळशी वृंदावन आहे, दारामध्ये रांजण आहे, त्या रांजणावरती फुटका टोपलं झाकलेलं आहे, दारामध्ये धर्माची पताका आहे. आणि पाहिलं तर सांगितलं काका डमणी थांबू द्या म्हणे. श्याम काकांनी डमणी बाजूला घेतली. जिजाबाईच्या भावाने खाली उडी मारली आणि सांगितलं कागताई हे तुझ्या नोकराचं घर आहे का काय? ताईनं सांगितलं दादा हे माझं घर आहे म्हटले. माझं घर आहे म्हटले. जिजाबाईच्या भावाला आश्चर्य वाटलं. ताई तू झोपड्यात राहते? जिजाबाईनं सांगितलं दादा 3 गोष्टी माणसाला प्रारब्धानं भेटतात, अन्न मान धन हे तो प्रारब्धाहीन. त्यामुळे 3 गोष्टी माणसाला प्रारब्धानं भेटतात. 1 अन्न, 2 मान आणि 3 धन.
पैसा एवढा सोपा आहे का महाराज? नाही. मग 3 गोष्टी माणसाला प्रारब्धाने भेटतात. ऐका बरं, अन्न. काय काय जणांचे 5-5 कारखाने आहेत साखरेचे, पण साखर खात येत नाही, हे त्यांच्या जीवनातलं प्रारब्ध आहे. 2 मान. काय काय जणाला बाई काही किंमत देईना, मानही गेला चुलीत. आणि 3रं सांगितलं धन. पैसा एवढा सोपा आहे का महाराज? एक माणूस, ऐका, पैसा एवढा सोपा नाही. एक माणूस दुसऱ्या माणसाकडे गेलं, प्रारब्धात जर मग पैसा असेल ना महाराज, नशीब. त्यामुळे माणसानं जीवनामध्ये जर काय घेऊन यायचं असेल तर नशीब घेऊन यावं, प्रारब्ध असावं त्याचं. एक माणूस दुसऱ्या माणसाकडे गेलं आणि तो म्हटला मला भिकारी व्हायचं आहे. तो म्हटला येडपटायचं का काय रे? सगळे म्हणते श्रीमंत व्हायचं आणि तू कसं काय म्हणतो भिकारी व्हायचं? नाही म्हणे मला भिकारीच व्हायचं आहे. ते नशिबान होतं. पण ते म्हटलं एक काम कर, ज्या ठिकाणी राजाची राणी आंघोळ करते त्या ठिकाणी जायचं आणि तिला बाहेर ओढायचं. ते म्हटलं हे कसं काय जाऊ बरं? ते म्हटलं साडी नेसून जायचं. कसं जायचं म्हणजे? त्यानं धोतरवरती खोसलं, साडी नेसली आणि गेला आतमध्ये. राजाची राणी स्नान करण्यासाठी आतमध्ये जाताना यानं हाताला धरला आणि बाहेर ओढल्या. दाशा म्हटल्या हा ना, वरून साडी आतून धोतर आहे, माणूस आहे हा ना. तेवढ्यात बाथरूमचं बिताड पडलं. समाधान महाराज पडलं ना बाथरूमचं बिताड. राजा म्हटला त्याला हाणू नका, त्याला मारू नका. यानं माझ्या पत्नीला बाहेर ओढल्यामुळं तिचे प्राण वाचलेत, याला 5 गाव देऊन टाका. व्हायला काय गेलं तर भिकारी, झालं काय श्रीमंत. त्यामुळे माणसानं नशीब घेऊन जन्माला यावं. सांगितलं दादा 3 गोष्टी माणसाला प्रारब्धाने भेटतात रे. फरक दादा तू काय एवढं वाटून घेतो? फक्त फरक येत काय, मी मुलगी असल्यामुळं दुसऱ्याच्या दावणीची गाय आहे आणि तू मुलगा असल्यामुळं बापाच्या प्रॉपर्टीच आहे. जगामध्ये 2 गोष्टी पारतंत्र्याखाली, एक गाय आणि दुसरी मुलगी. ज्या गोठ्याला किंवा ज्या दावणीला बांधलं आहे तिथला चारा खाणं हे गायीचं काम आहे, आणि मायबापानं ज्या घरामध्ये दिलं आहे तिथला संसार सुखानं पार पाडलं हे लेकीचं काम आहे. बांधिल्या खुंटासी धेनुचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे ओ. त्यामुळे सांगितलं दादा तू वाईट वाटून घेऊ नको. ठीक आहे म्हटले. आणि जिजाबाईंनी सांगितलं दादा पाणी आणते म्हणे मी तुला. घरात गेल्या, तांब्या मटकं म्हणा, थोडा छोटा डेराचा काय म्हणतात तुमच्याकडं, मोरवा म्हणा, आहे का नाही, ते घेऊन आल्या आणि आपल्या भावाला दिलं. भावाला दिल्याच्या नंतर एक सांगू का, आप्पाजी गुळव्यांच्या गड्यांना पाणी पिण्यासाठी चांदीचे पात्र होते, पण त्याच आप्पाजी गुळव्यांचा मुलगा आणि मुलगी लोटक्यानं पाणी पितात. हे त्यांच्या जीवनातलं प्रारब्ध आहे महाराज. पाणी पिले आणि जात असताना सांगितलं ताई चला आता म्हणे मी येतो. आणि जात असताना चुलीकडे नजर गेली तर चुलीवरती 1-1 फूट गवत वाढलं होतं. चुलीवरती 1-1 फूट गवत वाढलं होतं. आणि वाढलं असताना ताईला विचारलं ताई मग मला सांगा, चुलीवरती जर 1-1 फूट गवत वाढलंय तर चूल किती दिवसाखाली पेटवली असेल बरं? 2-3 महिन्याखाली, बरोबर. अनुमान प्रमाण. एक जण म्हटलं अनुमान प्रमाण कसं काढायचं सांगतो ऐका. एक राजा एका रस्त्याने निघाला होता. आणि रस्त्याने निघत असताना राजा सोबत बाजूला माणसं सरायला कोण असतं बरं? शिपाई, सेवक असतात, बरोबर का नाही. मग ते राजा जात असताना ज्या रस्त्याने राजा निघालाय त्याच रस्त्याने एक आंधळ चाललं होतं. त्याला दिसत काहीच नव्हतं. आता आंधळा म्हटल्यावर दिसणार कसं आहे का? तो आंधळा निघाला होता आणि निघाला असताना त्या राजाच्या शिपाईनं, हवालदारानं, त्या सैनिकानं त्याला बाजूला सारलं, लुटून दिलं. तो आंधळा म्हटला हवालदार जरा दामान लोटा ना म्हणे. त्या शिपाईनं त्या हवालदारानं सांगितलं का रे तुला आंधळ्या दिसतंय का? नाही मला दिसत नाही. मग तुला कळलं कसं काय? मीच ढकललं शिपाईनं हवालदारांना. नाही म्हटलं मला सगळं कळतं म्हणे. तो हवालदार, तो शिपाई राजाकडे गेला आणि राजाला गेल्याच्या नंतर राजाला सांगितलं आपल्या नगरीमध्ये एक आंधळं आलंय, ते फारच हुशार आहे ना. राजा म्हटलं त्याला काही कळतं का? काही कळतं हे माहीत नाही, पण कळतं एवढं माहित आहे. बोलवा म्हटले त्याला. आता राजानं बोलवलं त्याला. मग राजानं बोलवल्याच्या नंतर राजानं एका टोपल्यामध्ये मोती ठेवले आणि त्या आंधळ्याला सांगितलं राजानं, सांग आंधळ्या हे खरे आहेत की खोटे आहेत? त्या आंधळ्यानं मोती घेतले, असे वाजवले. म्हटलं मोती खोटे आहेत. राजा म्हटलं आंधळ्या काय हुशार आहे रे तू? एवढी शबासकी सांगितल्यानंतर राजा काय म्हणला, तुला 1 महिन्याला 1 पैसा म्हटला. काय म्हटला? 1 महिन्याला 1 पैसा. राजा आंधळ्याला म्हटलं आंधळ्या तुला काही कळतं का? आंधळा म्हटला काही कळतं पण एवढं नका राव विचारू. त्यावेळेला आंधळा म्हटला राजाला एवढं नका विचारू. राजा म्हटला आंधळ्याला, आंधळ्या मला एक सांग माझी पत्नी ही कोण होती? आंधळा म्हटलं एवढ्या अडचणीत कशाला हात घालता आता?
नाही नाही म्हटले, ती तू आणि मी आपण तिघ जण आहेत, बरोबर का नाही, त्यामुळे सांग. आंधळा म्हटला ठीक आहे. आंधळ्यानं राजाला सांगितलं तिला पाणी घेऊन बोलवा. मग आता राजाची राणी तिनं चांदीच्या ट्रेमध्ये सोन्याच्या ग्लासमध्ये पाणी आणलं. तो आंधळा पाणी पिला आणि सांगितलं जा बाई आता. आणि आंधळ्यानं राजाला सांगितलं राजा खरंच सांगू का. राजा म्हटला काय. ही बाई एका वेश्येची पोरगी आहे म्हटली. आंधळा म्हटला, राजा म्हटला आंधळ्या तुझं दातच पाडीन म्हणे. आंधळा म्हटलं मला माहीत होतं तुला माझं खरं वाटणार नाही, जाऊन विचार जा म्हणे जा. राजा आतमध्ये गेला आणि राणीला विचारलं तर राणीने मान खाली घातली. हो म्हटले आमच्या वेश्या होती. त्यावेळेला राजा बाहेर आला आणि आंधळ्याला सांगितलं आंधळ्या तू काय हुशार आले, तुला महिन्याला 2 पैसे म्हणे, महिन्याला 2 पैसे. आंधळा म्हटला ठीक आहे. राजानं सांगितलं आंधळा अजून एक सांगतो का. आंधळा म्हटला काय. मी कोण होतोय सांगतो का. आंधळा म्हटला आता खरंच मारशील. नाही नाही म्हटले काय ते खरंच सांग. आंधळ्यानं सांगितलं तू एका भिकाऱ्याचा नातू. राजानं सांगितलं आंधळ्या भिकाऱ्याचा नातू कुठं राजा होत असतोय. जा म्हटलं जाऊन विचार जा. आता म्हातारं तर मेलच होतं. बापांकडे गेलं, आपल्या वडिलांकडे गेलं आणि वडिलांना सांगितलं सांगा बाबा तुमच्या वडिलांची काय परिस्थिती होती. वडिलांनी सांगितलं राजा काय सांगू तुला, तुझ्या आजोबानं बस स्टॉपला भीक मागितली रे. त्यावेळेला राजा पळत आंधळ्याकडे आला आणि आंधळ्याला विचारला आंधळ्या तुला सांग तुला हे कळलं कसं काय. त्यावेळेला तो आंधळा म्हणतो ज्या वेळेला एखादा ऑफिसर एखाद्या रोडनी चाललाय त्यावेळेला एखादा जर आंधळा माणूस आहे, वयस्कर माणूस आहे, त्याला जर दिसत नाही तर ते बाजूला सांगितलं असतं बाबा थोडं बाजूला सारखा. हे तडतड करत आलं आणि बाजूला ढकलून दिलं. यावरून मी कळालं नक्कीच हे हवालदार किंवा शिपाई असेल. राजा म्हटला वा बरं ते जाऊ दे. म्हटले तुला मोती खरे आहेत का खोटे आहेत हे कशावरून कळालं. तो म्हटला खरा मोती हा हलका असतो आणि खोटा मोती हा जड असतो. मला वाजवल्याबरोबर कळालं मोती खोटे आहेत. म्हटला शब्बास. बरं माझी पत्नी ही एका वेश्येची पोरगी आहे ही तुला कशावरून कळालं. त्यावेळेला तो म्हणला कुलवान घराण्यातली स्त्री अशी नाजूक हरणाच्या पावलासारखी येत असती. ही छुनछुन करत आली आणि छुनछुन करत गेली. यावरून मला कळालं ही नक्कीच वेश्येची मुलगी असेल. म्हटला शब्बास. बरं जाऊ दे मी एका भिकाऱ्याचा नातू आहे हे तुला कशावरून कळालं. तो म्हटला माझ्यासारखा एवढा हुशार माणूस मिळाल्याच्या नंतर तू त्याला 2, 4, 5 गावं द्यायची सोडून तू एका महिन्याला 1 पैसा वाढवत गेला. यावरून मी अंदाज लावला नक्कीच तुझा आज भीक मागत असेल. याला म्हणायचं अनुमान प्रमाण. आता कसं समजलं पहा ना कशा हसत द्यात आहे का नाही. याला म्हणायचं अनुमान प्रमाण. मग चुलीवरती 1 फूट गवत आहे इथपर्यंत आलतो ना सोमनाथ महाराज. हो मला कट हाणायची सवय पण ट्रक पलटी होऊ देत नाही काळजी करू नका. विठाला विठाला चुलीवरती 1 फूट गवत आहे. विचारलं ताई 1 फूट गवत चुलीवरती आहे तुम्ही खाता काय. त्यावेळेला ताईने सांगितलं दादा कशाला विचारतो म्हणे जा ना. नाही नाही ताई मला तुम्ही सांग म्हणे तुला माझ्या हृदयाची शपथ आहे तुम्ही खाता काय. त्यावेळेला ताई म्हणते दादा ऐक एका श्रीमंत माणूस सकाळी लवकर उठते एका श्रीमंत माणसाच्या रानामध्ये जाते. तिथं एका उंबऱ्याचं झाड आहे. उंबराच्या झाडाचं टोपली भरून उंबरं आणतो तोडून. 2 महिने झालं भाकरीचा आणि भाजीचा पत्त्याच नाही म्हणे. भावाला चक्करच आली. भाऊ खाली बसला पुन्हा उठला आणि ताईला सांगितलं ताई म्हणे मी येतो आता चला. येत असताना पुन्हा भाऊ डमणीमध्ये बसला आणि डमणीतून पुन्हा खाली उतरला. खाली उतरल्यानंतर तसल्या काळाला खिशामध्ये हात घातला तर 5 रुपये सापडले. खिशामध्ये हात घातला आणि 5 रुपये सापडले आणि आपल्या ताईकडे दिले आणि ताईला सांगितलं राहू दे ताई तुला. ताईनं सांगितलं दादा काय करायचे तरी म्हणा तुझे 5 रुपये राहू दे माई तुझ्या संसारात उपयोग येतील राहू दे. जिजाबाईंनी सांगितलं दादा आमच्या मालकाला दुसऱ्याकडून घेतलेलं आवडत नाही. नाही नाही ताई ही दिवाळीची भेटवस्तू म्हणून स्वीकार कर तुला माझ्या हृदयाची शपथ आहे राहू दे एवढे 5 रुपये. ठेवून घेतले आणि दादानं सांगितलं ताई मी येतो आता. दादा निघून गेला. जिजाबाईंनी त्या 5 रुपये घेऊन एका श्रीमंत पाटलाकडे जिजाबाई गेला आणि त्या 5 रुपयाच्या बदलामध्ये 35 105 किलो मिरच्या 3 पोतळे मिरच्या घेऊन आल्या. 35 किलोच्या 1 पोतं 3 पोते 105 किलो मिरच्या आणल्या. आणि जे आप्पाजी गुळव्यांनी 2 बैल दिले होते त्यामधला 1 बैल गेला होता आणि 1 बैल शिल्लक होता. तुकोबरायांनी त्या 105 किलो मिरच्या त्या बैलाच्या पाठीवरती टाकल्या आणि एका श्रीमंत गावामध्ये तुकोबराय मिरच्या विकण्यासाठी गेले. बघा श्रीमंत गावामध्ये तुकोबराय गेले आणि गेल्याच्या नंतर मंदिराच्या बाजूला मिरच्या सोडल्या आणि सकाळच्या वेळेला महिला मंडळ झाडवण करून पाठीमध्ये पुंजा तुमच्याकडे काय म्हणतात त्याला
टोपलं केर आहे का नाही, त्या घेऊन उकिरड्यावरती जात होत्या. आणि त्या बाईला त्या 20-25 फुटावरून त्या मिरच्याचा वास आला. त्या मिरच्याचा वास आला. मग अनुमान प्रमाण करा, जर 20-25 फुटावरून मिरच्याचा वास येतोय तर मिरच्या कशा असतील बरं? देशी तिखट असतील आहे का नाही. बरं त्या मिरच्या तुकोबरायांच्या मिरच्या होत्या, त्या का मोडलीमच्या बाजारातल्या मिरच्या थोड्या होत्या आहे का नाही. 10ला पाव किलो, थोडं पुढे गेला की 15ला अर्धा किलो, त्यापेक्षा थोडा पुढे गेला या 20लाच किलो, अशा मिरच्या होत्या का सोमनाथ महाराज? नाही. त्या मिरच्या होत्या जगद्गुरु तुकोबरायांच्या. ती बाई गेली आणि दुकानदाराला म्हटले मिरच्यात का काय? तुकोबराय म्हटले हो. कशा किलो आहेत? म्हणे एका आण्याला 2 किलो. एका आण्याला 2 किलो द्या म्हटले. 2 किलो घेतल्या. 2 किलो मिरच्या निघून चालल्या. तुकोबराय म्हटले हो पैसे आणून देते म्हणे. घर नंबर माहीत नाही, गाव काय पत्ता माहीत नाही, नाव माहीत नाही, घर नंबर माहीत नाही, काहीच माहीत नाही. तुकोबराय नुसतं पाहते. त्या बाईला समिंद्रा गाठ पडली. समिंद्रा म्हणजे गावातली 1 नंबरची चोर. इथली सोडू ना. हा गावातली 1 नंबरची चोर. आणि त्या समिंद्रेने विचारला 80 मिरच्या कुठून आणलेत? तर म्हणे मंदिरापाशी एक दुकानदार बसलाय त्याकडून आणलेत. ती समिंद्रा पळतच गेली. दुकानदाराला विचारलं का हो कशात मिरच्या? म्हणे एका आण्याला 2 किलो द्या म्हणे. 5 किलो घेतल्या. 5 किलो मिरच्या निघून गेली. तुकोबराय म्हटले पैसे गाड्याजवळ लावून देते म्हणे. आणि हिचाच नवरा 17 व्हायचा कापूस आला आहे का नाही, पाठवून देते म्हणे. निघाले. आणि निघाल्याच्या नंतर त्या समिंद्राला तुळसा काकू गाठ पडली. तुळसा काकूने विचारलं समिंद्रा मिरच्या कुठून आणल्यात? म्हणे मंदिरामध्ये दुकानदार बसलाय. तुळसा काकू चवाळच घेऊन गेली. मिरच्या घेतल्या. द्या म्हणे 15 किलो मिरच्या. 15 किलो मिरच्या घेतल्या. निघून चालल्या. तुकोबराय म्हटले पैसे आणून देते म्हणे. आणि कपाळाला बुका. कपाळाला बुका. आजचे जर तुकाराम महाराज असते तर म्हणले असते अय बुका पैसे टाका आणि निघा. ते तुकाराम महाराज होते. तुकोबराय नुसतं पाहते. पाहिल्याच्या नंतर 2 पोतड्याचे असे महिलांनी घेऊन गेले मिरच्या. आता एक बंद पोतं राहिलं. ते बंद पोतं नेण्यासाठी एक चप्पल वडीत, एक चप्पल वडीत, एक चप्पल वडीत. एक चप्पल कोणाच्या हरपती तुम्हाला सांगायची गरज नाही. कोणाच्या हरपती? जो माणूस नशा करतोय त्याची आहे का नाही. मग आलं आणि दुकानदाराला विचारलं का हो काय नाव आहे तुमचं? ते म्हटले माझ्या आईनं माझं नाव तुकाराम ठ्यास ठेवलेलं आहे. गाव काय तुमचं? म्हणे मी देहूच आहे. काय आहे पोतड्यात? म्हणे मिरच्या आहेत. कशात मिरच्या? एका आण्याला 2 किलो आहे म्हणे. किती द्या पोत्यात? म्हणे 35 किलो द्या म्हणे. सगळेच घेतल्या मिरच्या. तुकोबराय म्हटले पैसे आणून देतो म्हणे. घरात पैसे लगेच आणून देतो. तुकोबराय म्हटले एवढे मिरच्या नेऊन तू करणार काय? तो म्हटलं माझ्या मुलीचं लग्न का? फुकी तो का लग्नात मिरच्या? काय म्हटले? माझ्या मुलीचं लग्न आहे. ते मिरच्या घेतल्या आणि घरी नेऊन दिल्या. घरी बायकोनं विचारलं बाई ह्यांना पाहिल्याच्या नंतर दुकानदार शटर खाली ओढतंय, कोणी ह्यांना मान देत नाही, ह्यांना 35 किलो मिरच्या दिले कोणी? बरं काय बोलावं. आणि महाराज हे बघा ज्या पत्नीचा ज्या मायमाऊलीचा नवरा दारू पितो ना त्याचं तिला दुःख विचारा काय असतं का बोलायला भाग नाही महाराज. पण ती मारील ना बरं बोलल्यावर. त्यामुळे त्या मायमाऊलीने मिरच्या घेतल्या घरात नेऊन ठेवल्या. ठेवल्याच्या नंतर तुकोबरायांनी आता तुकोबरायांनी मिरच्या विकण्यासाठी आणल्या होत्या. 2 पोतळं जर घेऊन गेल्या होत्या आणि हे बंद पोतं तर ह्यानं पाप्यानं आणलं होतं. मग आता घरी जाणार आणि जिजाबाईंना काय उत्तर द्यायचं? बरं घरी बैल होता ना एक, त्याला काय तर वैरण काढी न्यावं लागल. मग तुकोबरायांनी काय केलं 2 मिरच्याचे जे पोतळे ऐकले होते त्याचा बारदाना, एक बंद पोतं तर हे आणलं होतं. मग 2 मिरच्याचा बारदाना आणि तराजूचा काटा एका श्रीमंत माणसाला विकला आणि त्याच्या बदलामध्ये त्यानं 5 कडब्याच्या पेंड्या तुकोबरायांना दिल्या. तुकोबरायांनी त्या 5 कडब्याच्या पेंड्या घेऊन पेंडी घेऊन त्या ठिकाणी निघाल्याच्या नंतर भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याने सांगितलं गरुडाला गरुडा माझ्या तुकोबांना लोकांनी फसवलेला आहे तर मला त्याच्या मिरच्याचे पैसे वसूल करून देण्यासाठी मला त्या ठिकाणी जावं लागतं. भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा निघाले आणि निघाल्याच्या नंतर एक रूप धारण केलं. धोतर घातलं, वरची कुरकुर वाजणारा पायात बूट घातला, वरती नेहरू घातला, हातामध्ये काठी घेतली आणि निघाले. जळजळती कपडे घातले आणि जिनं 2 किलो मिरच्या घेतल्यात तिच्या दारामध्ये देव गेला. बाई ओ बाई. त्या बाईनं मागं पाहिलं, जळजळ कपडा करणारा माणूस आहे. बाईनं सांगितलं का रे कोण आहे? म्हणे मी तुकाराम शेटजींचा नोकर आहे. तुकाराम शेटजींचा नोकर आहे. तुम्ही 2 किलो मिरच्या तुकाराम शेटजींकडून घेतल्या बरोबर? ती बाई म्हटली तुम्ही नोकर आहे? म्हटले हो. मग विचारू का? म्हटले काय?
नोकराच्या अंगामध्ये कपडे चांगले आणि मालकाच्या अंगामध्ये फाटके कसं काय होते म्हणे. आता खेळतच झालाय म्हणे. मालकाचं काहीच खरं राहिलं नाही. बँकेत कोटीन धोत्राला गाठी काही खरं नाही आहे का नाही. त्यामुळे पाहिलं आणि म्हणे आपण 2 किलो मिरच्या घेतल्यात. बाईनं सांगितलं मी केव्हा मिरच्या घेतल्यात. बरं आता खोटं बोलाले कुणाला पाहा ना. देवाला. देवानं सांगितलं बाई तुम्ही मिरच्या घेतल्या नाहीत. बाईनं सांगितलं नाही. घिवर म्हणतो नातवाची शपथ. ते बाईनं सांगितलं हे बघ हे दर पैसे नातवाची शपथ घालू नको. ती बाई दुसऱ्या बाईकडे गेली आणि समिंद्राला सांगितलं समिंद्रा पटापट मिरच्याचे पैसे काढून द्या हे नातवाच्या शपथी घालते म्हणे. पटापट 2 मिरच्याचे पोतड्याचे पैसे त्या महिला मंडळांनी गोळा करून दिले. आता काय राहिलं बरं. एक बंद पोतं जे त्या पाप्यांनी नेलं होतं. त्याच्या घराच्या समोर भगवान परमात्मा गेले तर त्यांची पत्नी झाडून आवरत होती. झाडून काढत होती आवरत होती आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा गेले तर तिनं पाहिलं जळजळ कपडा करणारा माणूस आहे. कोणतर आले. त्याने आवाज दिला बाई. पाठीमागं पाहिलं तर जळजळ कपडा करणारा माणूस आहे. सांगितलं आपल्या मालकांनी 35 किलो मिरच्या घेतल्यात. त्या बाईनं सांगितलं घेतल्यात का. बोलवा म्हणे तुमच्या मालकांना. त्यांना आतून सांगितलं सांग ना म्हणे माड्याला गेले म्हणून बाहेर. ते बाई म्हटली तेच तर ऐकू राहिले ना म्हणे ते तुम्हाला बोलवलंय म्हणे त्याने बाहेर या. बरं आता त्याचं काय डोकं कावडाकडं पाय बी तडाकडं आहे का नाही. पाहिलं सांग म्हणे बाहेर गेले म्हणून. त्या बाईला देवानं सांगितलं बाई आपल्या मालकानं 35 किलो मिरच्या घेतल्या आहेत बरोबर का नाही. त्या बाईनं सांगितलं दादा मी एक विचारू का. आमच्या मालकांना पाहिल्याच्या नंतर दुकानदार दुकानाचं शटर खाली पडतंय. मग तुमच्या मालकाने आमच्या मालकाला 35 किलो मिरच्या दिल्यास कसं काय. त्यावेळेला भगवंतानं सांगावं ऐक ताई आमचा मालक उदार आहे आणि मी नंबर 1चा नोकर या नात्यानं मी या मिरच्याचे पैसे वसूल करून घेण्यासाठी आलेलो आहे. आणि माझ्याकडून जर ह्या मिरच्याचे पैसे वसूल नाही झाले तर नंबर 2चा नोकर हातामध्ये बंदूकच घेऊन येते. आणि त्या नोकराचं नाव काय होतं यम. आणि यम कोणाच्या हाताखाली होता तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम किंवा काळ गुलाम सलाम तुकया घरी राबतसे. सांगितलं नंबर 1चा नोकर या नात्याने मी या ठिकाणी आलेलो आहे. तर माझी एक विनंती आहे तेवढं सांगा त्यांना. ते आलं बाहेर. आल्याच्या नंतर विचारलं कोण आहे. सांगितलं मी तुकाराम शेटजींचा नोकर आहे. आपण 35 किलो मिरच्या घेतल्यात बरोबर. ते म्हटलं केव्हा घेतल्या मिरच्या. तो म्हटला ठीक आहे. दारामध्ये शेपुर्डे शेळ्या बांधल्या होत्या त्यातली एक शेळी सोडली निघाले. ते म्हटलं हो कुठे चाललेत म्हणे. मग मिरच्याचे पैसे द्या म्हणे. त्यांनी मिरच्याचे पैसे काढून दिले आणि भगवंतानं एका पाटलाचं रूप धारण केलं. मिरच्याचे 3 पोतडे मिरच्याचे पैसे वसूल झाले आणि भगवान परमात्म्याने तुकोबरायांचे मिरच्याचे पैसे वसूल केल्याच्या नंतर ते तुकोबरायांना देण्याकरता एका पाटलाचं रूप धारण केलं. भगवान परमात्मा पाटीलच आहे ना. सकाळच्या काकड्यामध्ये सांगितलं ना जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव आहे का नाही. जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव आणि धर्माचे नगर देखा बोला विठो पाटील त्याचे नाव. एका पाटलाचं रूप धारण केलं आणि देहू गावामध्ये निघाले. तुकोबराय पंक्तीला बसले होते आणि बसल्याच्या नंतर तिथं तुकोबरायांना सांगितलं का हो तुम्ही आमच्या गावामध्ये दुकानदार तुम्हीच का मिरच्या विकायला आलेले. तुकोबराय म्हटले हो आमच्या गावातली लोक थोडी दयाळू आहेत लोक. त्यांनी या मिरच्याचे पैसे माझ्याकडे दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं का ज्याची त्याला ते पैसे देऊन टाका. आणि त्या गावातला मुख्य माणूस गावचा पाटील या नात्यानं मी आलेलो आहे. मी गावचा पाटील आहे त्या आणि गावाचा मुख्य या माणूस या नात्यानं मी या गावामध्ये तुमचे पैसे देण्यासाठी आलेलो आहे. ते हे तुमचे पैसे घ्या. तुकोबराय म्हटले ठीक आहे पण जेवायला बसा ना. बसले ना खाली फपुडे तिथंच. जेवायला बसले. जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर तुकोबांना सांगितलं तुकाराम महाराज हे पाठीमागचा मळा आपलाच आहे. मंदिराच्या पाठीमागे गेले आणि अदृश्य झाले. मंदिराच्या पाठीमागे गेले आणि अदृश्य झाले. आणि गावात ज्या गावामध्ये तुकोबराय मिरच्या विकण्यासाठी गेले होते त्या गावातले लोक तुकोबरायांकडे आले आणि सांगितलं ओ दुकानदार काय स्वभाव आहे तुमचा. नातवाच्या शपथी पाठवणारच नोकर तुम्ही कसं काय पाठवला. हा एकदनाच्या दारातली तर शेळी सोडून घेऊन चाललं होतं. तुकोबराय म्हटले नोकर आणि मी कधी पाठवला. अरे मग तुकोबराय म्हटले माझी परिस्थिती नाही म्हणते एवढी नोकर. नाही म्हणे एक जणाच्या दारातली शेळी सोडून घेऊन चाललं होतं म्हणे. आणि तुकोबराय म्हटले अरे तुमच्याच गावातला पाटील आला आणि त्याने सांगितलं सर्व महिलांनी पैसे माझ्याकडे गोळा केलेत आणि गावातला जो पाटील खरा होता तो पुढे होता. तो म्हटला मीच पाटील आता माझी पाटील की कोणाला देतो अजून.
तुकोबारायांच्या लक्षामध्ये नक्कीच भगवान परमात्मा असेल. मंदिराच्या पाठीमागे गेले तर देवाचे 14 पावलं उमटली होती. त्या 14 पावलाच्या मधून नूळ आणि चंदनाचा वास येत होता. त्या 14 पावलाच्या एका पावलाची माती तुकोबारायाने आपल्या कपाळाला लावली आणि एका खांबाला बसून तुकोबाराय रडायला लागले. गावातले लोक तुकोबारायांकडे आले आणि तुकोबारायांना म्हणू लागले, का हो तुकोबा, तुम्ही रडता कशासाठी? तुकोबाराय म्हटले, अरे माझ्या मिरच्याचे पैसे वसूल करून देण्यासाठी जगाच्या बापाला या ठिकाणी धावत यावं लागलं. आणि मग तुकोबाराय म्हणतात, गावातले लोक म्हटले, अहो तुकोबा, तुमच्यासाठी व्यवहारामध्ये परमार्थामध्ये तुमच्या बाबतीमध्ये जर पाहायला गेलं तर तुमच्या व्यवहारामध्ये परमार्थामध्ये सुद्धा तिळा इतका सुद्धा स्वार्थ नाहीये. मग तुकोबाराय म्हणतात, अरे आपल्यासाठी तो धावून येतो, आपल्यासाठी तो भगवान परमात्मा जर धावून येत असेल तर आपण त्या भगवंताचं प्रत्येक क्षणाला नामचिंतन केलं पाहिजे. याचंच उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार. तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत